नमस्कार. आज आपण पारंपरिक असा एक मिठाईचा पदार्थ पाहणार आहोत. अतिशय साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. तर यासाठी आपण एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे. त्याचसोबत 1च वाटी आपल्याला साखरसुद्धा त्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. आणि आपल्याला फक्त साखरच या ठिकाणी विरघळून घ्यायची आहे. पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की साखर विरघळल्यानंतर अगदी मधासारखं असं चिकटसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपण आता 1 वाटी जवळजवळ तांदळाचं पीठ हे घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे अंदाज घेत घेत आपल्याला तांदळाचं पीठ यामध्ये टाकत जायचं आहे. पुन्हा आपण अर्धा वाटी आणि त्यानंतर अजून थोडं मिश्रण जवळजवळ म्हणजे 2 वाटीपर्यंत आपण हे तांदळाचं जे पीठ आहे तर हे आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याला सतत हलवत छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्याचा घट्टसर असा गोळा तयार होतो. या ठिकाणी आपलं घट्टसर असं मिश्रण हे तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता विलायची पावडर टाकून घेणार आहोत आणि हे सबंध मिश्रण जे आहे ते पुन्हा आपल्याला एकत्र करायचं आहे, एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड करण्यासाठी. आणि एका बाजूला आपण आता एका कटोऱ्यामध्ये खवा घेतलेला आहे. हा घरीच तयार केलेला आपला खवा आहे. तर हा 2 चमचे मी खवा घेतलेला आहे आणि त्यात 1 चमचा पिठी साखर आपण टाकून घेतलेली आहे. त्याचसोबत आपण यात थोडी विलायची पावडरसुद्धा घालणार आहोत आणि ही विलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे जे खव्याचं मिश्रण आहे तर हे आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी एका वाटीमध्ये मी तीळ घेतलेले आहेत आणि एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याची आवश्यकता आपल्याला पुढे पडणार आहे. त्यानंतर आपण जे तयार केलेलं तांदळाचं मिश्रण आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला थोडा खवा मिक्स करून घ्यायचा आहे. आपण यामध्ये थोडा खवा टाकून घेणार आहोत आणि या ठिकाणी माझं हे तांदळाचं जे पीठ होतं तर थोडं जाडसर असल्यामुळे मी हे पुन्हा एक वेळा मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि खवासुद्धा त्यामध्ये मिक्स केलेला आहे. आणि आपण आता या ठिकाणी तुपाचा हात लावून हा गोळा चांगल्यापैकी मळून घेणार आहोत. छान त्याचा असा एकजीव असा गोळा तयार करणार आहोत आणि आपण पाहू शकता की छान असा नरम आपला हा गोळा तयार झालेला आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि एक छोटा गोळा गोल करून आपल्याला असं खोल अशा वाटीचा त्याला आकार द्यायचा आहे बोटाच्या साह्याने आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे खव्याचं मिश्रण तयार केलेलं होतं तर हे थोडं भरून घ्यायचं आहे आणि जसे आपण मोदक भरतो किंवा पुरणपोळीचा उंडा तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला हे सारण आतमध्ये भरून घ्यायचं आहे आणि छान त्याला गोल असा आकार देऊन थोडंसं तळव्यामध्ये दाबायचं आहे आणि छान असा चपटा असा आकार त्याला द्यायचा आहे. त्यानंतर आपण एका वाटीत जे पाणी घेतलेलं आहे तर त्यातलं एक बोट घेऊन आपण
हे जे तयार केलेली मिठाई आहे त्याच्या एका बाजूलाच आपल्याला हे पाणी लावायचं आहे आणि ते पाण्याची बाजू ही तिळामध्ये बुडवून आपल्याला थोडंसं दाबून तर हा जो गोळा आहे हा तयार करून घ्यायचा आहे आणि बाजूला एका प्लेटमध्ये आपण तो ठेवून दिलेला आहे। याच पद्धतीने आपण जे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे। मात्र गोळे भरताना आपल्याला यामध्ये जो मावा आहे किंवा जे खव्याची आपण सारण तयार केलेलं आहे तर हे जास्त प्रमाणात भरायचं नाही आहे, नाहीतर आपला जो आतलं जे सारण आहे तर ते फुटण्याची शक्यता असते। या ठिकाणी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आपण हे जे अनारसे आहेत तर हे तुपामध्ये सुद्धा तळू शकतो आणि जी तिळाची बाजू आहे तर ती वर घेऊन आपण झाऱ्याच्या साहाय्याने त्याच्यावर जे तेल आहे तर ते उडवत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि छान असा गोल्डन कलर आला किंवा बदामी रंग आला की आपल्याला हे जे अनारसे आहेत तर हे काढून घ्यायचे आहे आणि सुंदर पद्धतीने असे हे सगळे अनारसे आपण तयार करून घेणार आहोत। वरून थोडे क्रिस्पी आणि आतून छान असे नरम आणि जी खव्याची टेस्ट जी आहे तर खूपच अप्रतिम असे हे सगळे अनारसे लागतात। तर अशी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबत बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। तर असे हे अनारसे घरी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला तसं कळवा। थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले हे मावा स्टफ्ड अनारसे जे आहेत हे तयार आहेत आणि अतिशय सुंदर असे हे लागतात।